वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. काल 11वा अध्यायाचा समारोप आपण केला आणि 12वा अध्यायाला आपण सुरुवात केली. 12वा अध्यायातला पहिलाच श्लोक जो आहे त्यात अर्जुन विचारतोय, एवम सतत युक्तानां वक्तास्त्वाम पर्युपासते तेचाप्यक्षरम अव्यक्तं तेषांके योग उत्तमः. आता हा जो श्लोक आहे तो 11व्या अध्यायातल्या काही शेवटच्या श्लोकाचा रेफरन्स घेऊन अर्जुन इकडे विचारतोय. 11व्या अध्यायातला आपण शेवटचा श्लोक बघितला की जिकडे भगवान सांगतात की जो निर्वैर आहे तोच यस्य मामेती पांडवा हे सांगून भगवंतांनी कुठेतरी पुन्हा एकदा भक्ती योगाचंच महत्व तिथे सांगितलंय. त्यामुळे शेवटच्या श्लोकात भगवान जे सांगतात की मत कर्मकृत मत मत परमो मत भक्त संगवर्जिता निर्वैर सर्वभूतेषु यस मामेती पांडवा. म्हणजे माझं कर्म करणारा आणि मतपर असलेला भक्त जो संगवर्जित आहे, कशाचाही संग नाही, कशाचाही लालसा नाही किंवा हे हवं ते नको किंवा संकल्प विकल्पाच्या तो पुढे आहे आणि त्यामुळे तो निर्वैरच सर्व भूतेषु झालाय. हेही निर्वैरच सर्व भूतेषु हेही आपण थोड्या डिटेलमध्ये पाहिलं. आणि यस मामेती पांडव म्हणजे नुसतं मला प्रिय वगैरे नाही, तो मीच आहे असं समज अर्जुनाला बोलल्यानंतर ती खूण पकडून, तो क्ल्यू पकडून अर्जुन आता 12व्या अध्यायातला पहिला श्लोक का भगवंतांना प्रश्न विचारतोय की या प्रकारे जे सतत युक्त राहून आपले भक्त उपासना करतात किंवा जे अक्षराची उपासना करतात त्यातले योगवित्तम कोण आहेत त्याच्यावर हेही आपण पाहिलं. त्याच्यावर भगवंतानी व्यक्ताची उपासना करणारे श्रेष्ठ की अव्यक्ताची ह्याचं उत्तर देताना त्या दोघांचं कंपॅरिझन न करता भगवान सांगतायत की व्यक्त असो किंवा अव्यक्त असतो, मय्यावेश्य मनोयेमान नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेतास तेमे युक्ततमा मतः. म्हणजे माझ्यावरच मन ठेवणारे आणि नित्ययुक्त राहून माझी उपासना करणे श्रद्धा आणि भक्तीनी तेच युक्ततम आहेत. आता शेवटी निर्गुणाच्या द्वाराने युक्त व्हा किंवा सगुणाच्या द्वाराने सतत तिथे मन लागलं तर तो मला युक्त आहे भगवान सांगतात. पण जसं आपण मागच्या वेळी पण पाहिलं की एक रायडर दिल्यासारखं किंवा त्यातलं त्यात एक विशेष मुद्दा त्यात भगवान आता पुढे सांगणार आहेत की असं जरी असलं तरी जी उपासना म्हणजे दुसऱ्या श्लोकात जी मन ठेवण्याची उपासना सांगितली त्याच्यासाठी मन हे राहणं आवश्यक आहे. आणि जोपर्यंत मन आहे, मनात मन हे आहे तोपर्यंत तो सच्चिदानंदाचा अनुभव निर्गुण निराकाराच्या भक्ती करणाऱ्याची उपासना करणाऱ्याला मिळत नाही. म्हणजे ज्ञानविचार जोपर्यंत चालू आहे तेव्हा ब्रह्मसत्य जगन्मिथ्या हा मिथ्यात्व बोध त्यांचा कायम राहतो. समाधी त्यांना प्राप्त झाली तर जोपर्यंत समाधी आहे तोपर्यंत तो या आनंदात आहे. त्यात बाहेर पडल्यावर तो पूर्ण आनंद त्यांचाही नसतो, कारण समाधीतनं उतरल्यावर ते ज्ञान विचार करणं आपण मागेही पाहिलं. सच्चिदानंदाचा अनुभव घ्यायला तो ज्ञान मला झालं जे शाब्दिक ज्ञान आहे तेही बाजूला पडलं पाहिजे आणि केवळ अनुभवरूप जे ज्ञान आहे तो शिल्लक राहिला पाहिजे. तर त्यामुळे थोडक्यात भगवान दुसऱ्या श्लोकात सांगतायत की मन कशावर तरी ठेवायचं म्हणजे त्याला एक आधार लागतो. मग तो माझा आधार म्हणजे इथे भगवान सगुणाकडे इंडिकेट कसं आहे असं इनडायरेक्टली दुसऱ्या श्लोकात त्यांनी
सगुणाची उपासना करणारे मला जास्त युक्त होतात हे भगवान दाखवून देतात. पण याबरोबर भगवान पुढेही सांगतायत, म्हणजे निर्गुणाची उपासना करणारे त्या अवस्थेला पोचू शकणार नाहीत असं नाही, पण ते खूप कठीण आहे. कारण म्हणजे आपण पाहतो संत महात्मे आहेत, त्याच्यात आपण रमण महर्षींचं उदाहरण आहे की ते केवळ ज्ञान मार्गाने त्या अवस्थेला पोचलेले आहेत, पण हे फार कठीण आहे कारण त्यात खूप अडचणी आहेत. हे 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकात येणारच आहे. आता तर जे आता भगवान म्हणतात, ये त्वक्षरम निर्देश्यम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंतैच कूटस्थम अचलं ध्रुवम. हे जे अक्षर आणि अनिर्देश्य अशा रूपाची जे उपासना करतात, की जे रूप किंवा जे तत्व म्हणू, रूप पण नाहीये, ते तत्व सर्वत्र सर्वव्यापक सर्वत्र गम आहे आणि अचिंत्य आहे आणि सर्वत्र गम आणि कूटस्थ आहे. म्हणजे प्रत्येक जीवाच्या अंतर्यामीही तेच आहे आणि ते अचल आणि ध्रुव आहे. म्हणजे प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी आहे म्हणून त्या जीवांच्या क्रियांनी त्यांच्या विचारांनी त्यात फरक होतोय, तर तसं नाही. ते ध्रुव सर्वव्यापी तत्व आहेच. तर असं जे तत्व आहे, तर 4थ्या श्लोकात आता भगवान म्हणतायत की त्या तत्वाकडे लक्ष लावायला जर कोणी प्रयत्न करत असेल, पण ते प्रयत्न कसे पाहिजे, तर भगवान सांगतायत, संनियमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः. आता भगवान सांगतायत की सर्व इंद्रियाचं, मनासकट सर्व इंद्रियाचं दमन किंवा त्याचं संयमन करून सर्वत्र समबुद्धया, सर्वत्र समबुद्धी म्हणजे गौ पंडित या सगळ्यांनाही एकच मानणारा एवढंच नव्हे, ते एकच म्हणजे काय, तर ईश्वर. कारण हे सगळे एकच आहेत किंवा एका लेवल सम आहेत आणि ईश्वर श्रेष्ठ आहे म्हटल्यावरही ते समत्व मान्य न केल्यासारखं झालं. म्हणजे थोडक्यात जरी निर्गुण निराकाराची भक्ती जरी करत असलं तरी सर्व जीवांच्या रूपाने, विश्वरूपाच्या किंवा सृष्टीच्या रूपाने जे ईश्वर प्रकट झालाय त्याचाही आधार घ्यावाच लागतो. म्हणजे शांतरूपी भक्तीचा आधार घ्यावाच लागतो त्यांना, हेही भगवान जाणून देत आहेत. त्यामुळे नुसतं अचिंत्य आणि अव्यय ची उपासना करणारे मला प्राप्त होतात असं म्हटलेलं नाही. त्याच्याबरोबर इंद्रियाचं नियमन करून सर्वत्र समबुद्धी ठेवणारे, मग जग मिथ्या आहे म्हणून त्याच्याबद्दल पण विषमबुद्धी नाही, सर्वत्र समबुद्ध आहे, तेही मला प्राप्त करून घेतात म्हणाले भगवान. ते प्राप्नुवन्ति मामेव, मलाच प्राप्त करतात. म्हणजे ते निर्गुण निराकारा प्राप्त करतात, मला करत नाहीत असं नाही, कारण तो निर्गुण निराकारही मीच आहे, हेही भगवान यातनं आपल्याला जाणवून देत आहेत. आता पुढे सांगतायत भगवान की असं जरी असलं, ते जरी मलाच प्राप्त करत असले तरी हा जो मार्ग आहे तो कसा आहे, क्लेशदायक आहे. हे भगवान आता 5व्या श्लोकात सांगतात. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम्, म्हणजे नुसतं कठीण आहे एवढंच नाही सांगितलं, तर क्लेश आहेत त्याच्यात. क्लेश का आहेत? जसं तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, ते युद्ध बाहेरचं कुठे नाहीये. षड्रिपू जे आहेत ते षड्रिपू जर मनात आले तर अव्यक्ताचं काय, व्यक्ताचं चिंतन करणंही कठीण आहे. आणि त्यात अव्यक्ताचं चिंतन करायला मनाला काहीही आधार नाही, त्याचा अनुभव नसल्यामुळे अव्यक्त म्हणजे काय, कोणतीही गोष्ट काय आहे हे आपण आपल्या पंचेंद्रियांच्या विषयांच्या तन्मात्रा ज्या आहेत, शब्द स्पर्श रूपरस गंध, याच्या योगाने आपण त्याचा विचार करू शकतो. इथे तसंच काही नसल्यामुळे
ते कळणंही कठीण आहे आणि त्याचा मी अभ्यास करतो हे विचार करताना जे जे सगुण आहे ते माया आहे अशा भावनेनी ते ईश्वरापेक्षा वेगळं आहे असा विचार करून द्वैतात पडण्याचीही शक्यता असते. दुसरे क्लेश असंही होऊ शकतात की सगळं जगन मिथ्या, मग मी चांगलं वागणं हा धर्म हा पण मिथ्याच आहे, मग कसंही वागलं तरी चालेल असं करून तो साधन भ्रष्टही महात्मा होऊ शकतो. महात्मा व्हायचा आहे, महात्मा झाला तर तो सच्चिदानंद रूप झाला, पण तो साधक साधन भ्रष्टही होऊ शकतो. तर हा क्लेश आहे की व्यवहारात राहून सगुण नाहीच, निर्गुण निराकार आहे, याचा अभ्यासही क्लेश आहे आणि त्याच्यातनं पतन होण्याची सारखी शक्यता आणि पतन झाल्यावर पुन्हा त्या पूर्वीच्या अवस्थेपर्यंत आणि त्याच्या पुढे जायला लागलेले परत प्रयत्न हेही क्लेशच आहेत. तर अव्यक्ता मागे लागल्याने त्याची अव्यक्ता ही गतीर दुःखम देहवत भीरवाप्यते. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत देहाचे धर्म आहेत, क्षुधातृषा आहेत. जेव्हा एखादं टोचलं काही तर ते दुखतं आहेच, कारण अजून मनाचा अनुभव संपलेला नाहीये आणि मनाचा अनुभव संपणं हा आत्मसाक्षात नाहीये. आत्मसाक्षात्कार जेव्हा होतो तेव्हा ते मनाकडेही त्रयस्थपणे पाहतो. जसं आपल्या समोर काही वाहनं इकडून तिकडून चाललेले आहेत, झाडं आहेत, पानं हलतायत. हे ती झाडं पानं मी नाहीत, ते हल्ली नाही हल्ली मला फरक पडत नाही असं जसं आपल्याला वाटतं, तसं जे आपण आपलं म्हणून म्हटलंय मन, इंद्रिय, शरीर याच्याबद्दलही जेव्हा वाटतं तेव्हा मनाला काही का होईना, शरीराला काही काय होईना, हा आत्मवृत्तीने त्याच्यापासून अलिप्त महात्मा राहतो. तो खरा स्थितप्रज्ञ आणि तो खरा युक्त आहे. तर हे फक्त ज्ञानाभ्यासाने कठीण आहे. भक्तीमुळे काय होतं की जे काही दिसते ते मानिजे भगवंत म्हटल्यावर भगवंतापासून अयुक्त तो न राहण्यास त्याच्यासाठी खूप सोपं होऊन जातं. म्हणून भगवान सांगतात की क्लेशो दिकतरस तेषाम अव्यक्ता सक्त चेतसा. आता हे झाल्यानंतर पुढे भगवान भक्ती होण्यासाठी काय काय करावं लागतं तिथपर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहेत. तर 6व्या श्लोकात आता भगवान सांगतायत की हे आता कोण जवळ कोण लांब हे सांगितलं, पण हे सगळं विचारण्याच्या मागे आता जसं अर्जुन युक्तीने प्रश्न विचारतो. युक्तीने म्हणजे कसा की जे भगवंतांनी सांगितले त्याच्यात जे तेवढं सरळ शब्दात आलेलं नाहीये ते तो बरोबर क्लेरिफाय करून घेतोय. आणि ते करण्यामागे उद्देश याच्या हे जवळ का ते जवळ म्हणजे त्याच्या मागचा अर्जुनाचा उद्देश जाणून की कोणत्या प्रकाराने पुढे जाऊन तुम्ही मला लवकर प्राप्त व्हाल, हा त्या अर्जुनाचा उद्देश आहे. हा काही निर्गुण निराकारची उपासना करणारे श्रेष्ठ का सगुण साकारची उपासना करणारे श्रेष्ठ असा प्रश्न अर्जुनाने विचारला नाहीये आणि तो त्याचा हेतूही नाहीये. त्यांनी विचारलं यांच्यापैकी तुम्हाला जास्त युक्ततम कोण, म्हणजेच कोणत्या मार्गाने मी जाऊ ज्याने मी तुझ्या जवळ येईल. म्हणून आता पुढे भगवंत त्यांना 6व्या श्लोकापासून तो मार्ग सांगतायत. आता भगवान सांगतायत ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. ये तु सर्वाणि कर्माणि, सर्व जी कर्म आहेत, कर्म आपण म्हणतो जे हातापायाने क्रिया होतात त्या, पण कर्म तिन्ही प्रकारचे आहेत, कायिक, वाचिक आणि मानसिक. आपण एखाद्याला जेव्हा म्हणतो की तू ठार वेडा आहेस, कदाचित म्हणजे कधी कधी असा प्रश्न पडतो कायिक आणि वाचिक ही वेगळी का धरली आहेत, कारण मनात असेल तेच आपण बोलतो. पण कधी कधी आपण चेष्टेने बोलतो किंवा कधी कधी आपण बोलतो एक पण आपल्या मनात वेगळं असतं. समजा एखाद्याला आपण चांगल्या
उद्देशाने काही बोललो तर त्याचा वेगळा अर्थ घेऊन तो दुखावलाही जाऊ शकतो. तर त्यामुळे कर्म जे आहे तो कायिक, वाचिक, मानसिक या तिन्ही कर्म मयी संन्यस्य मत्पराः. आता मयी संन्यस्य संन्यास याचा अर्थ सत वस्तूवर न्यास म्हणजे राहणं, म्हणजे सत वस्तूतच राहणं, म्हणजे सत सोडून बाकी असत आहे त्याचा त्याग आहे. त्यामुळे संन्यास किंवा वैराग्य याचा मूळ अर्थ सगळं सोडणे असा नाही. सगळं सोडणे हे त्याचं बाय प्रॉडक्ट आहे. मूळ उद्देश आहे ईश्वरावर विराग. याचा एक अर्थ आहे विशेष राग म्हणजे विशेष प्रेम. हे त्या विशेष तत्वाबद्दल म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म सगुण साकार रूप याच्याबद्दल तो विराग आहे. संन्यास म्हणजे सत तत्वावर न्यास असा तो सगळे कर्म त्याच परमेश्वरासाठी त्याची होतात. आणि अनन्येनैव योगेन मान ध्यायन्त उपासते. अनन्य झालं पाहिजे. हे बऱ्याच वेळा आपण हा शब्द ऐकतोय भगवंताकडून की मला इथे भक्तीही पाहिजे, देवाचाही अभ्यास करायचा आहे आणि दुसरीकडे कमवण्याचं साधन नाहीये म्हणून मला काळजीही वाटते. ह्या परिस्थितीत तुम्हाला भगवंतापर्यंत जाता येणं कठीण आहे. पूर्ण संन्यास तो नाही म्हणायचा. पण भक्तियोगाचा असा फायदा आहे किंवा तो योगाची खूबी यात आहे की ते नाही जमलं तर अजून काही करता येईल. हे भगवान आता पुढे सांगणार आहे की ठीक आहे, तुम्हाला सगळं सोडून माझ्यावरच अनन्य नाही होता येत ना, तर मग तुम्ही काय करू शकता. तर हे भगवान पुढच्या श्लोकात सांगणार आहे. 7वा श्लोक. हा सॉरी, त्याच्या आधी असे जे संन्यास सगळं कर्म माझ्यावर माझ्याकरता आणि मला अर्पण करून, मला कर्म अर्पण करणं याचा अर्थ तो कर्म करणाराही मीच आहे. कर्म अर्पण झाल्यावर करणं, तर ते कर्म करेपर्यंत मी करतोय म्हटल्यावर ते पूर्ण कर्म करत असताना कर्म अर्पण झालेलं नाहीये. म्हणजे मयी संन्यास मतपरा झालेलं नाहीये आणि अनन्य झालेलं नाहीये. कारण मग तिथे विषयाकडे लक्ष आहे, त्या कर्माकडे लक्ष आहे. तर त्यामुळे खरं कर्माचा संन्यास हा केव्हा आहे किंवा खरं कर्म अर्पण केव्हा आहे की ते होण्याआधीच अर्पण आहे. म्हणजे ते ईश्वरच करतोय या भावनेने ते करणारे जे आहेत, असे जे भक्त आहेत त्यांचा तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसा. तेषाम अहम समुद्धरता, त्यांचा मी उद्धार करतो. सम उद्धरता म्हणजे उद्धरून त्यांना सम अवस्थेत. सम अवस्था म्हणजे त्रिगुण जेव्हा संपतात, त्रिगुणाची साम्यावस्था म्हणजे त्रिगुण गेले म्हणजे उरलं ते सच्चिदानंद. म्हणजे सच्चिदानंद रूपापर्यंत त्यांना मी घेऊन जातो. आणि कशातनं घेऊन जातो तर मृत्यू संसार सागरात. मृत्यू संसार सागरातून त्यांचा उद्धार करून समस्थितीत मी त्याला आणतो. आणि हे किती लवकर होतं तर भगवान म्हणतात भवामी न चिरात पार्थ. म्हणजे न चिरात म्हणजे लगेच, त्याला जास्त वेळ लागत नाही. भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसा. सर्व जी चेतना आहे, म्हणजे चित्त जे आपलं आहे ते ज्यांनी भगवंताकडे लावलेलं आहे त्यांना हे लगेचच भवामी नचिरात पार्थ. ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे, या हृदयीचे त्या हृदयी टाकले आपुडा सारखे केले अर्जुना. असा काहीतरी ती ओवी आहे. तर त्याला वेळ लागत नाही. अशी जर एकदा भूमिका तयार झाली, सगळी कर्म अर्पण होत आहेत, तर तिथल्या तिथे त्याला भगवान सांगतायत की मी त्याचा उद्धार करून आत्मस्थितीपर्यंत त्याला घेऊन जातो.
आणि मग आता आपला प्रश्न की आपल्याला तर हे करणं कठीण आहे. मग हे करणं कठीण आहे तर आम्हाला भक्ती करताच येणार नाहीये का? तर भक्ती ज्ञानाची माऊली म्हटलेलं आहे. माऊली म्हटलंय भक्तीला. ती दयाळू आहे. भक्ती देवी ही दयाळू आहे. तर त्यामुळे दयाळू असल्यामुळे हे जरी अ, अ, करता आलं नसतं, तर दुसरंही काही करण्याचा मार्ग भगवान पुढे सांगणार आहेत. पण त्याच्या आधी मय्यावेशित चेतसा किंवा संन्यस्त होण्यासाठी जो सर्वात म्हणजे भक्ती म्हणजे काय? हा 8वा जो श्लोक आहे, हा आपण म्हणता येईल सगळ्या भक्तियोगाचं सार, सगळ्या गीतेचं सार, सगळं जे काही तत्वज्ञान सगळ्याही धर्मग्रंथातून श्रुती, स्मृती, पुराण सगळ्यातनं आलेल्याचा शेवट किंवा सार जे असंय, असा काय करावं माणसानी? तर त्याचा ते सांगणारा हा श्लोक आहे. मय्येव मनाधस्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशया. म्हणजे मागच्याच एका ह्याच्यात सांगितलं की संन्यस्त राहिलं सगळ्यात कर्मात, सगळी मला अर्पण केली तर माझी प्राप्ती होईल किंवा मी तुमचा उद्धार करेन. पण ते करायचं कसं? तर असं करायचं की मय्येव माझ्यातच, नुसतं माझ्यात मन आजच नाही असं नाही, मयी एव माझ्यातच, फक्त माझ्यातच मन आधस्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशया. म्हणजे माझ्यावरच मनाचा आधान ठेव, म्हणजे मनाला विचार माझात. म्हणजे मनाची सगळा विषय घेण्याची जरी वृत्ती असली तरी ते विषयात पण भगवान, सगळीकडे भगवान, काम करण्यात भगवान. कांदा मुळा भाजी अवकी विठाई माझी अशी सावतामाळी म्हणतायत. तर तसं मय्येव मन आधस्व, मनाचे व्यापार हे माझेच आहेत. आणि मनाची अवस्था मन त्याच्यावर ठेवल्यावर निश्चयात्मक जी बुद्धी होते ती पण मयी बुद्धी निवेशय, ती बुद्धीचा निश्चय हा माझ्यातच झाला पाहिजे. माझ्यातच बुद्धी कायम टेक. निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशया म्हणतात. असं जर तू केलंस तर तुझी ऊर्ध्वगती होणार. आता ऊर्ध्वगती होणार नाही, तू ऊर्ध्व गेलास, त्या युक्त तू झालास, भक्त तू झालास, असं भगवान म्हणतात. आता हे म्हटल्यानंतर कुठेतरी अर्जुनाची भावना बघतायत. अर्जुनाला ते वर्तनावरनं किंवा त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरनं भगवंताला लक्षात येतंय की याच्या पुढे अर्जुनाचा असाही प्रश्न असेल की सतत आपल्यावर बुद्धी ठेवणं हे शक्य होईलच असं नाही. मग त्या परिस्थितीत काय करावं? तर आता भगवान त्याकरता सांगणार आहेत. आता हे जे पुढचे श्लोक आहेत त्याच्या संबंधाने एक खूप गोड कथा रामकृष्ण परमहंसाच्या चरित्रात झालेली आहे. तर हे श्लोक सांगून झाल्यावर ती कथा सांगण्यापेक्षा ती जर कथा आधी सांगितली तर मला वाटतं हे श्लोक समजणं खूप सोपं जाईल. आणि कथेच्या माध्यमातून तो गोडवा आहे, जे भक्ताचं ईश्वराबद्दल प्रेम कसं असावं, कसं असतं आणि ईश्वर त्याची काळजी कशी घेतो याचं उदाहरणही त्या कथेत असल्यामुळे ती आपण पाहू. आणि हा आपण पुढचा श्लोक घेऊ. तर रामकृष्ण परमहंसाचे रामकृष्ण परमहंसांचे एक भक्त होते गिरीश नावाचे. आता हे जे गिरीश जे होते त्यांचं बंगालातल्या नाट्यसृष्टीत खूप मोठं नाव होतं. ते नाटकं बसवायचे, त्यांची थिएटर्स होती वगैरे. आणि पूर्ण मदिराक्षीच्या आहारी गेलेले अशी व्यक्ती आहे. म्हणजे कित्येक वेळेला तर ते रामकृष्णांकडे दारू पिऊन यायचे, अशी त्यांची अवस्था असायची. पण एक मात्र आहे, पूर्ण रामकृष्ण परमहंसावर विश्वास आहे. रामकृष्ण परमहंस हे साक्षात परमेश्वर आहेत, हे पूर्ण ईश्वरावतार आहेत, हे ठाम आणि छाती ठोकपणे सांगण्याला सुरुवात जर कोणी केली असेल तर हे गिरीश आहेत.
इवन विवेकानंद आधी रामकृष्णांचे जे अंतरंग शिष्य आहेत तेही सुरुवातीला हेच ईश्वर आहेत असं सगळीकडे सांगायला त्यांनी सुरुवात नाही केली, ती या गिरीशांनी केली. तर एकीकडे अशी निष्ठा आहे, त्यामुळे अपिचेत सुदुराचारो भजन्ते माम अनन्यभाग साधुरेव स मंतव्या सम्यक व्यवस्थितो हि सा. या आपण आधी पाहिलेल्या श्लोकाप्रमाणे बाकीचे गुरुबंधूही त्यांना मान द्यायचे, का तर त्यांची श्रद्धा मोठी आहे. ते एकदा हे गिरीश रामकृष्णांकडे आलेले असतात आणि रामकृष्णावर श्रद्धा आहे, त्यामुळे काय बरोबर काय चूक हे कळायला लागलेले आहेत, पण इंद्रिय ताब्यात नाहीयेत. तर त्यामुळे त्यांना दुःख होतंय की एवढे मोठे परमेश्वर आपल्याला सद्गुरु रूपाने समोर आलेले आहेत आणि आपण काय करतोय आणि आपलं पुढे कसं होणार. त्यांची मनस्थिती जाणून रामकृष्ण त्यांना म्हणतात की काही हरकत नाही, तुला काहीच जर करता येत नाही तर दिवसातनं 2 वेळा फक्त परमेश्वराचं नाव घे, बाकी सगळं मी पाहून घेतो. हे सांगितल्यावर गिरीशांची मान अजून खाली गेली, कारण बाकी जरी काही असलं तरी एक गुण गिरीशांचा होता की जे आपल्या समोर गुरु आपले आहेत ते परमेश्वर रूप आहेत, तिथे काही खोटं चालणार नाही. त्यामुळे त्यांना असं मनात आलं की मी यांना हो म्हणून बसलो, उद्या आपण नशेत होत आहे, दिवस आला गेला कधी कधी आपल्याला कळत नाही, तर एखाद्या वेळी नाम घ्यायचं राहून ईश्वराची आठवण करून नमस्कार करायचं राहून गेलं तर गुरूंची प्रतारणा करून अजून मोठा परमेश्वराचा अपराध आपला होईल. गप्प राहतात ते. तर त्याच्या वर पुन्हा रामकृष्ण म्हणतात ठीक आहे, ते जर शक्य नसेल तर निदान दिवसातनं एकदा तरी माझं स्मरण कर, ईश्वराचं स्मरण कर. यांना अजून मेल्याहून मेल्यासारखं होतं. आता कसं स्मरण करणार आणि काय करू आपण स्मरण, पण एखाद वेळी नाहीच झालं तर. त्यांची ती दयनीय एकदम गोरेमोरे होतात, घाम फुटलेला आहे, अश्रू डोळ्यात आलेले आहेत, पण त्यांना हो म्हणता आलं नाही. त्यावर रामकृष्ण म्हणताय ठीक आहे, हे जरी शक्य नसेल तर तुझ्या सगळ्या जीवनाची कुलमुख्य तयारी मला देऊन टाक. कुलमुख्य तयारी म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी. तर ते गिरीश लगेच सुटकेचा निश्वास टाकतात. खुश, आता आपल्याला काही करायला नको, माझं गुरु सगळे बघून देत आहेत. त्यांना पूर्ण आता मोकळं फ्री झालं असं वाटायला लागतंय. आता हा प्रसंग जेव्हा चरित्रकारांनी लिहिला तेव्हा त्या चरित्रकारांनी पुढे एक खूप छान गोष्ट तिकडे लिहिलेली आहे. ते चरित्रकार म्हणतात की गिरीशांना तेव्हा वाटलं की आपण सगळे आता बंधनातनं मुक्त झालो आणि परमेश्वर प्राप्ती सोपी झाली, कारण आपले गुरु आपलं सगळं पाहून घेणार आहेत. पण खऱ्या अर्थाने गिरीत त्याच्यापेक्षाही फार मोठ्या बंधनात सापडलेले आहेत असं ते म्हणतात. ते बंधन कसलं, तर प्रेमाचं बंधन. आता एकदा कुलमुख्य तयारी गिरीशांनी रामकृष्णांना दिली, त्यामुळे मग आता याच्या पुढे मी असं करीन तसं करीन असा अधिकार त्यांनी सोडून तो रामकृष्णांकडे दिलेला आहे. तर तेव्हा ते गिरीशांच्या लक्षात येत नाही, पण पुढे काहीतरी काही दिवसांनी काही बोलणं चालू असताना ते गिरीश म्हणतात की ठीक आहे, असं असेल तर मी अमुक अमुक करीन. तर रामकृष्ण म्हणतात एकीकडे कुलमुख्य तयारी मला दिली म्हणतो आणि मी हे अमुक करीन हे म्हणून कसं चालेल. तेव्हा त्यांना ते कुलमुख्य तयारीचा खरा अर्थ कळतो की हे सर्वस्व अर्पण आहे. जसं आपण मागे बघितलं दत्त महात्म्यात सांगितलंय की दास न ठेवी देहाची चिंता, खाण्यापिण्याची चिंता दास ठेवत नाही, काय करायचं याचा विचार तो करत नाही, कारण काय करायचं मालक सांगेल, खाण्यापिण्याचा मालक बघेल, याला काही त्याची चिंता नसते. तर तसं झालेलं आहे, सगळं भगवंतावर सोपवणं आणि तो बघून घेईल फार मोठी भूमिका आहे. एकीकडे मी करायचं, मी करून किंवा झालं की मी असा अभ्यास केला, मी अमुक केलं म्हणून मला या पदावर किंवा या माझ्या धंद्यात मला इतका हे झाला किंवा मला म्हणून लोक मानतात, हे बोलायची तयारी आहे. आणि नाही झालं की ईश्वर आठवायची तयारी आहे, असा उपयोग नाहीये. सगळं ईश्वरावर सोडून दिलेलं आहे. तर पुढे असं सांगतात की ते जेव्हा रामकृष्ण म्हणतात त्यांनी जे खडबडून गिरीश जागे होतात
तर त्या पुढे गिरीशांची इतकी अवस्था अशी सांगितलेली आहे की रामकृष्णांनी समाधी घेतल्यानंतर 1886 त्याच्यानंतर गिरीशांना एक मुलगा होतो आणि त्यांची ठाम अशी इच्छा असते की रामकृष्णच आपल्या मुलाच्या रूपाने परत आले. ते नाव पण त्याचं रामकृष्ण असं काहीतरी ठेवतात. तो पुढे तो मुलगाही दिवंगत होतो. पण ते झाल्यावरही गिरीशांची तयारी तोपर्यंत एवढी झाली असते की तरी हे ते निश्चल राहतात. त्या मुलगा न राहण्याची ही त्यांचीच इच्छा, मुलंही त्याचंच स्वरूप आणि तेच त्यांनी परत घेतलंय, यात माझं काही घेणं देणं नाही, या अवस्थेपर्यंत गिरीश पोचलेले आहेत. तर कुलमुख्यत्यारी घेणं हे बाकी काही नाही जमलं म्हणून मी सगळी कुलमुख्यत्यारी दिली, म्हणजे ते सर्वात सोपं आणि काही ज्याला जमत नाही ते त्यांना हे सांगितले असं नाहीये, ते सर्वात मोठं साधन आहे. आता हे आपण सगळं सांगितलं कारण हाच सिक्वेन्स आता याच्या पुढच्या श्लोकात एकामागोमाग एक येणार आहे. खूप हा अध्याय महत्वाचा आहे. या अध्यायात पुढे जाऊन परत आपण मागच्या श्लोकावर जरी काही चिंतन करावंसं वाटलं तरी जितकं करू तितके तितके त्यातनं भक्तीचे वेगवेगळी सुंदर पाकळ्या भक्ती कमलाच्या आपल्या समोर उमलून येणार आहे. तर आता म्हणून भगवान आता पुढे सांगतात की अर्जुनाचा चेहरा पाहून भगवानांना वाटलं की याला कदाचित वाटतंय की सतत असं जमलं नाही तर काय, म्हणजे हे याचा मय्येव मना आदस्व याचा प्रयत्न सोडून मग त्याच्याऐवजी पुढची गोष्ट करायची असं नाहीये. जेव्हा तेव्हा ते मन भगवंतावर राहत नाहीये तेव्हा मग त्याच्याऐवजी अजून काही करता येईल या दृष्टीने आता भगवान पुढे सांगणार आहेत. 9व्या श्लोकात भगवान म्हणतायत, अथ चित्तं समाधातुं न शक्नोसि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. अभ्यास काय आहे तर इंद्रियांची धाव, मनाची धाव सगळ्या ज्या विषयांकडे चाललेली आहे तिथून ती काढून परमेश्वराकडे लावणं हा अभ्यास आहे. आता तो अभ्यास कसा करायचा या पद्धतीनुसार कर्मयोग किंवा ज्ञानयोग किंवा अष्टांग योग असे वेगवेगळे प्रकार सांगितले असतील, पण हे सगळेही प्रकार त्याच्याशी अविभक्त होण्यासाठी म्हणजे भक्तीचेच प्रकार आहेत. तर जेव्हा आपल्याला मन त्याच्यात ठेवलेलं मन बाहेर येते काही विषयाच्या निमित्ताने म्हणा किंवा कशाच्या, तेव्हा अभ्यासाने प्रयत्नाने ते पुन्हा पुन्हा त्यातच मन ठेवायची इच्छा करून पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा. प्रयत्न किती करावा, रोज जप किती करावा किंवा वाचन मी किती करावं किंवा मी ईश्वराची भक्ती किती करावी. काही जण सांगतात माझ्या मनात श्रद्धा आहे, एकदा नमस्कार केला की झालं, एकदा नमस्कार केला की झालं आणि मग बाकी सगळं विषयाला वाहून घेतलं याचा काहीच उपयोग नाहीये. उगाच आपण काहीतरी एक नमस्कार केल्याचा एवढा फक्त शहाणपणा की देवाला काय कर्म हेच देव आहे. अरे ते कर्म हे देव आहे केव्हा, ते कर्म ईश्वरार्पण म्हणजे सततचा नमस्कार आहे. सतत मन त्याच्या चरणाशी आहे, त्याच्यावर ठेवलेलं मन आहे, तेव्हा ते कर्म हे ईश्वराला पोचतंय. तर जेव्हा ते मन माझ्यात आदस्त होत नाही, जरा मन बाहेर आलं तरी पुन्हा पुन्हा प्रयत्न करून, आणि हाच अभ्यास आहे. पुन्हा पुन्हा एखाद्या गोष्टीची असं म्हणतात एखादी गोष्ट ची प्रॅक्टिस करून ती सवय बनते, हॅबिट बनते, आणि हॅबिट बनली का मग त्या हॅबिट्स आपल्याला आपल्या इच्छित स्थानापर्यंत घेऊन जातात. तसं तो अभ्यास मन तिथेच ठेवायचा, अभ्यास पुन्हा पुन्हा करून पुन्हा पुन्हा माझीच इच्छा धरून प्रयत्न केला पाहिजे हे भगवान सांगतात. आता असा सतत प्रयत्न करणं ज्याला शक्य नाहीये, व्यवहारात अडकलोय आपण, साधारण जीव आहोत, पैसे कमवायला लागतात, ऑफिसला जावं लागतं, घरचं काम करावं लागतंय, स्वयंपाक करावा लागतोय, मोठ्यांची मर्जी संपादन करावी लागते, गव्हर्नमेंटला टॅक्स भरावा लागतोय, इथून तिकडे कार्याकरता जावं लागतंय. हे सगळं होताना सतत अभ्यास होणं कठीण आहे साधारण पुरुषाला.
मग त्याला काही सोडून दिलंय का? नाही. तर भगवान म्हणतायत अथ चित्तम समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम. हे झालं अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. हे जर आपल्याला हेही जमत नसेल तर पुढे भगवान सांगतायत आता 10व्या श्लोकात अथ तद अथ तदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान. म्हणजे जर हे सुद्धा जर तुला शक्य नाही झालं अर्जुना, किंवा अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगतायत, मग काय कर. म्हणजे हेही जर तुला शक्य नाही झालं, माझ्यावर मन ठेवणं आणि ते मन ठेवण्यासाठी माझी इच्छा सतत करण्याचं जर तुला शक्य नाही झालं, तर इतर कर्मात तू अडकून गेलास, तर काय कर की ही सगळी जी कर्म तू करतोय ती पूर्ण प्रयत्नाने सगळ्या इंद्रियाच्या संयमाने त्याचं कर्तव्य सोडून ती मला तत्कुरु यतात्मवान. आत्मवान म्हणजे माझ्यातच ती माझ्यात आश्रित होऊन ती कर्म माझ्यात आश्रित होऊनच कर आणि सर्व फलाचा त्याग कर. त्याग करून यतात्मवान हो. म्हणजे आत्मवान तू हो. आत्मवान म्हणजे अनात्म पदार्थ जे आहेत त्याच्यातनं बाहेर निघून, म्हणजे इंद्रियापासून मन बाहेर काढून ते आत्मपदार्थात स्थित करणं हे आत्मवान होणं. असा तू आत्मवान होऊन राहा, हे भगवंत त्याला सांगतात. म्हणजे मन माझ्यात आश्रित व्हायला मदत होईल आणि हळूहळू तो प्रयत्न सतत होईल आणि मग सतत मय्येव मदाधस्व अनन्य भक्ती पर्यंत, म्हणजे आधीच्या स्टेप पर्यंत तू जाऊ शकतो ते सांगतात. आता प्रश्न असा होईल की सगळी कर्म करताना ते फलाचा त्याग करणं हे सतत शक्य नाही झालं तर काय? एखादी गोष्ट खावीशी वाटली, लाळ सुटली, पटकन दिलं, कोणी खाल्लं, मनाने नुसतं म्हटलं की हे मी खात नाहीये, हे नाहीये, पण ते खावंसं तर वाटतंय ना, म्हणजे तो त्याग होत नाहीये. तर ती स्थिती होते. प्राथमिक जे भक्त आहेत आपल्यासारखे, आपल्यालाही शक्य नाहीये, तर आपल्यासारख्या लोकांची दया म्हणून हे जरी शक्य नसलं की सर्व कर्माचा फलत्याग जरी शक्य नसला, आपण म्हणतो चांगलं काम केलं, काय नाही, ईश्वराच्या इच्छेने झालं, पण त्या चांगल्या कामाचा ज्याला फायदा झालाय त्यांनी उद्या आपलं काय वाईट केलं तर आपण ह्याच्यासाठी इतकं केलं, काही अपेक्षा ठेवली नाही तरी हा असा वागला. अरे जेव्हा मी म्हणतोय काही अपेक्षा केली नाही किंवा याच्यासाठी मी असं केलं, ही जो पण मनात स्मरण आहे तोपर्यंत अपेक्षा आहे. भगवान शंकर बसलेले आहेत हिमालयात, सगळ्यांचं कल्याण त्यांच्यामुळे होतंय, पण त्यांना त्यांचं स्मरणही नाही, मी कोणासाठी काही केलं याचं स्मरणही त्याला नाही. अशी ही परमेश्वर अवस्था आहे. तर त्यामुळे आपल्याला ते स्मरण राहतंय, भले चांगल्याचा मोबदला नाही घेतला, भले आपल्याला स्तुतीची अपेक्षा नाही, पण ज्याचं चांगलं केलं त्यांनी तर कृतज्ञपणा दाखवला तर होतं.